मित्रांनो, आपण आता बघू शकता विसावामध्ये आपण जर जास्त जणांसोबत आलो तर किती छान आहे बघा. स्नानगृह आहे तिकडं आणि त्यानंतर हे जे आहेत राहण्यासाठी आतमध्ये छान असे बेड आहेत मित्रांनो. किती छान बघा, परिसर किती छान आहे. स्वयंपाकघर वगैरे सर्व अवेलेबल आहे. शुद्ध पाणी, आपण पाणी पिऊया. जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला दाखवतो मी हे पाठीमागे जे दिसतंय ते आपण माऊलीच्या शहरामध्ये शेगावमध्ये आहोत. जय गजानन सर्वांना. आणि आपण जे विसावा येथे जे आहे तिथं स्नानासाठी वगैरे थांबलेलो आहोत आणि आपले मंडळी काही आता नाश्त्यासाठी रांगेत लागलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो इथं जर आपण खूप जास्त क्वांटिटीमध्ये आलो तर कसं आहे काही नाही व्यवस्था. हे जे दिसतं मित्रांनो, इकडं आपलं प्रसादालयाची व्यवस्था केलेली आहे. आपण थोड्याच वेळात, आणि हे जे लाईन दिसते हे तिकीट काउंटर म्हणजे आपलं देणगी करायची आहे. आणि आपण इकडून आता देणगी काढूया, इकडून जाऊया नाश्त्यासाठी. आता हे बघू शकता, हे सर्व आपले मंडळी इथं थांबलेले आहेत. आणि हे जे आहे देणगी काउंटर, इथले आपल्याला जे प्रसाद वगैरे घ्यायचं आहे ते इथं घ्यायचं आहे मित्रांनो. आता आपण जे बाहेर कुपन घेतले, सेल्फ सर्व्हिस आहे इथं बघा, असं प्लेटमध्ये सर्व केलं जाते. आणि आपल्याला या ठिकाणी बसण्याची व्यवस्था छान असं आहे आणि एकदम मस्त वाटते तुम्हाला. आणि इथं आपण प्लेट घेतल्याच्या नंतर इकडं आपले मंडळी बसलेत, बघू शकता तुम्ही, सर्वजण नाश्ता करताय. हे जे पुढे दिसते आपल्याला हे बस स्थानक आहे विसावा विहार इथलं. आणि बघा आपली बस पण आली आहे. आता भाविक इथून बघा सगळेजण जातील. भक्त निवास मध्ये आता मित्रांनो आम्ही उतरलो इथं. आणि आपले मंडळी बघा समाधी मंदिराकडे चाललेत. आता बघू शकता हे आपले सगळे मंडळी आता भक्त निवास मधून निघालेले आहेत आणि श्रीच्या दर्शनासाठी आपल्याला इकडे जायचंय. छान असा सकाळचा वेळ आहे आणि आपले सर्व मंडळी बघा रांगेमध्ये चाललेले आहेत. इकडे जे दिसतंय आता श्रीचं दर्शन करण्यासाठी जाण्याचा मार्ग आहे. पाठीमागच्या ब्लॉग मध्ये बघितलं आपण, मी इथं लिंक देतो आय बटन मध्ये, त्या व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही. श्री मंदिराकडे जाण्याचा मार्ग. व्हिडिओ पॉज करून वाचू शकता मित्रांनो. आपण आता इथं देणगी देऊया. हे देणगीचे काउंटर आहेत. मी जाऊन आता देणगी देतो इथं. छान असं दर्शन झालं ना, कोणाला जर देणगी वगैरे द्यायचं तर आपण इथे येऊ शकतो. इथं आता जाऊन आपण देणगी देऊया. आता देणगी झाल्याच्या नंतर आहे बघा, हे 4 नंबरचे जे काउंटर आहे आपल्याला इथं प्रसाद घ्यायचा आहे. बघा आपल्याला आता प्रसाद भेटलेला आहे. छान असं आपल्या माऊलीचं दर्शन झालंय. त्यानंतर बघा आम्ही आता सर्वजण जेवणासाठी महाप्रसाद जे आपला इथे भेटतो प्रसाद घेण्यासाठी लाईनीमध्ये थांबलेलं. आपले पूर्ण मंडळी आता या रांगेमध्ये जाऊन प्रसाद घेण्यासाठी जाणार आहेत. आपली आता भोजन कक्षामध्ये एंट्री झालेली आहे आणि स्वच्छता किती छान आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे जे सेवादार दिसत आहेत ते कंटिन्यू साफसफाईच करत राहतात. आता हे फक्त पूर्ण रांगेत थांबलेले आहेत. अवघ्या काहीशा वेळात आपल्याला श्रीचा प्रसाद भेटेल.
इथं सेवा चालू आहे, बघू शकता. आणि इकडं जे दिसतंय श्रीचा प्रसाद म्हणून आपल्याला पिठलं भेटतं. छान सुविधा आहे, बघू शकता तुम्ही आपल्या इकडं. स्वीट आहे. किती छान सुविधा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता आपण आपलं जेवण वगैरे घेतलं ना, जेवायला बसूया आपण आणि मी तुम्हाला दाखवतो कसं आहे काय नाही. सर्व एकदम छान सुविधा आहे इथं. खूप सारी संख्या आहे पण गडबड वगैरे काही नाही. आपल्याला परत घेण्यासाठी पण बघा आहे आणि आपली मंडळी सर्व इकडे आहे बघा. छान असा आता आपल्याला प्रसाद भेटलेला आहे आणि आपण प्रसादामध्ये काय काय ते बघूया. आता आलूची भाजी आहे मित्रांनो आणि श्रीचं जे प्रसाद म्हणून आपल्याला दिलं जातं ते पिठलं, डाळ, भात आणि गोड, त्याच्यानंतर पोळी. लागण्यासाठी आपल्याला मीठ पण अवेलेबल आहे. तर चला आपण आपला प्रसाद घेऊया. जय गजानन. आमचं आता सर्वांचं छान असं जेवण झालं आहे. खूप छान होता प्रसाद आजचा पण आणि खास करून पिठलं जे होतं ते एकदम बढिया होतं मित्रांनो. आत्ता पण एवढी गर्दी आहे इथं. आत्ता पण बघू शकता सर्व भक्त लोक जे आहेत इथं प्रसाद घेत आहेत. किती छान तुम्ही बघू शकता सर्व भक्त लोक बसून शांत असा प्रसाद घेत आहेत श्रीचा. आणि हे दिसतं इकडं सर्वजण बघा आता भोजन ग्रहण करून खाली आहेत मित्रांनो. बघा हे आपले भैया आहेत आणि आपली लहानपणाची आठवण किती छान आहे आणि स्वस्त आणि एकदम मस्त आहे मित्रांनो. बघा याची मेकिंग किती छान आहे. चला आपण हे घेऊया यांच्याकडून मित्रांनो. बघा आणि इथं वेफर्स पण आहेत मित्रांनो. आपण आता वेफर्स बघूया. चला छान छान असं मार्केट आहे इकडं. आपल्याला काही काही घ्यायचं असेल तर आपण फटाफट निघू. छान असं दर्शन झालं मित्रांनो आणि आता 20वा विहारला जाण्यासाठी आम्ही बघा सर्वजण बसलेले आहोत. सगळ्यांची अर्धी पब्लिक आपली अजून इकडं आहे. मग मावशी काय काय टेस्ट केल्या, खायला काय काय घेतल्या हे बघा. सगळेजण आता बसलो. अवघ्या काही वेळामध्ये बघा इथं बस येईल आणि आम्ही सर्वजण आता त्या बसमध्ये निघूया. आणि आता बघा हे बघा मावशी तुम्ही काय काय घेतल्या. काय नाही घेतलं, माझी बॅग हे बघा मावशी त्यांनी बॅग ते बघा मिठ्ठू पण घेतलेला बघा. वा छान छान घरच्या लेकरासाठी मस्त अशी शॉपिंग झाली. पिशव्या भरून आले आयटो. तर चला लवकरात लवकर आपण आता गाडी आल्याच्या नंतर गाडीमध्ये कनेक्ट होऊन 20वाला जाऊया आपण. भक्त निवास पाशी हे गाडी आलेली आहे आणि आपले सर्व मंडळी आता गाडीत चढतात. तुम्ही बघू शकता इथून. चला आपण पण जॉईन मित्रांनो. आता आपण फायनली शेगावचं पण दर्शन झालंय. आम्ही सर्वजण आता गाडीमध्ये बसलो. आता इथं आता आपला पुढचा दौरा आपण करूया आणि आजचा ब्लॉग आणि एपिसोड मी इथे सेंड करतो. लवकरच आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.